हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या. ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं, भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं. तरी पावलं चालत राहतात, मन चालत नाही. घामाशिवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही. दुपार टळून सुरू होतो संध्याकाळचा पुन्हा खेळ. उन्हामागून चालत येते गार गार कातर वेळ. चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूस बदलून घेतो. पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो, कुठून गारवा. गारवा गारवा वारंवार फिर 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 पारवा. नवा नवा प्रिय नभा नभातही चांदवा. नवा नवा गारवा. कधी शब्द आले सुरानीच नाले, मलाही न कळले कसे गीत झाले. तुझा स्पर्श झाला असा जीवनाला, जणू लाभले पंख वेड्या मनाला. रित्या ओंजळीला दिले तूच तारे, मलाही न कळले कसे कसे गीत. रंग बावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा. कुंदकळ्यांना वेलींना सांगा रे सांगा. हे भास होती कसे, हे नाव ओठी कुणाचे, का सांग वेड्या मना, मला भान नाही जगाचे. मला वेड लागले प्रेमाचे, मला वेड लागले प्रेमाचे. प्रेमाचे प्रेमाचे. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, सांग कुठ ठेवू माथा कळनाच काही. देवा कुठ शोधू तुला मला सांगना. प्रेम केलं माझा रे गुन्हा. देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी. देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी. माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी. हो आर पार काळजात का दिलास घाव तू, दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू. कधी उन्हाळ मस्ती जरी जागरण तरी न सुस्ती. यारी ओके मग सरी बरसतील फुलतील फ्रेंडशिपच्या बागा. भले असे मोठी श्वास खिडकी तरी कधी कोण लागे न खिडकी. यार असो छोया कोणी धडकी दिला धक्काची जागा.
असं म्हणतात की जगाच्या पाठीवरती कुठल्याही दोन कोपऱ्यांमध्ये जर माणसं असतील तर त्यांना एकत्र आणण्याची ताकद असते, ती फक्त संगीतामध्ये, गाण्यामध्ये. आणि याच कलेची साधना करणारे हे सगळे दिग्गज आज माझ्याकडे आलेले आहेत. अतिशय मनापासून मी या व्यक्तीचं स्वागत करतो ज्यांचा मी प्रचंड मोठा फॅन आहे. सर, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सुप्रसिद्ध कवी आणि अभिनेते किशोर कदम यांच्यासाठी. जेव्हा एखादी मुलगी आवडायची आमच्या कॉलेजमधल्या कुठल्याही मुलाला वगैरे, तर वाढदिवसाला तिला गिफ्ट काय द्यायचं तर गारवाची सीडी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संगीतकार आणि गायक मिलिंद इंगळे यांच्यासाठी. आणि सगळ्यांचे आवडते अभिनेते आणि सुप्रसिद्ध कवी गुरु ठाकूर. अतिशय मनापासून स्वागत करूयात मराठी संगीतातला चॉकलेट हिरो स्वप्नील बांदोडकर. आणि या मंचावरती आता मी तिचं स्वागत करणार आहे. खरं तर ती गाणं नेहमीच म्हणते मला वेड लागले प्रेमाचे, मी म्हणतो मला वेड लागले बेलाचे. अतिशय मनापासून या मंचावरती मी स्वागत करणार आहे पुन्हा एकदा गायिका आणि जिनं अभिनय करावा अशी माझी आता इच्छा आहे, बेला शेंडे. जोरदार टाळ्या. मराठी संगीतातला ऍक्शन संगीत हिरो अशी एक नवीन पदवी मी ज्यांना बहाल करणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करतो अमित राज यांचं. आणि मराठी संगीताचा नवा चेहरा रोहित राव. जोरदार टाळ्या. मी या माझ्या सगळ्या दिग्गजांना विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या कॅफेमध्ये बसा आणि आजची ही संध्याकाळ एन्जॉय करा. आपल्या हक्काचा प्रश्न. हसताय ना मंडळी, हसायलाच पाहिजे कारण इतके दिग्गज आज आपल्या कॅफेमध्ये आलेले आहेत. आणि घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे पार्ले सिम्पली गुड बिस्किट्स प्रस्तुत. चला हवा येऊ द्या. पार्ट बाय गुड नाईट नीम लो स्मोक कॉईल. सुरुवात करणारे किशोर सर तुमच्यापासून. प्रत्येकाची पहिली आठवण फार जवळची असते, म्हणजे शाळेतला पहिला दिवस, पहिलं प्रेम, पहिली बायको. म्हणजे पहिली बायको हा वेगळा प्रश्न आहे काही लोकांचा, तर पहिली ही गोष्ट फार महत्वाची असते. सर मला तुम्हाला विचारायचंय की तुम्ही खूप उत्तम कविता करता हे सगळ्या जगाला माहिती आहे, पण पहिली कविता आठवते कधी केली होती? मला असं वाटतं की जो माणूस प्रेमात पडतो तो प्रत्येक माणूस कवी असतो. वा वा. प्रेम हे माणसाला कवी बनवतं आणि प्रत्येक माणूस कविता करतो म्हणजे प्रेमात पडतच असतो. फक्त काही लोक ते कंटिन्यू ठेवतात. प्रेमात पडणं कंटिन्यू आयुष्यभर कंटिन्यू ठेवतात, तर ते अधूनमधून कंटिन्यू असतं, डिस्कनेक्ट होतं, दुःख होतं, लिहिलं जातं, काही होतं. कवीनं म्हणजे प्रेमात पडणं गरजेचं सतत नवीन सूचना. हा म्हणजे नॉट नेसेसरी फक्त मुलींच्याच प्रेमात पडतो, जगण्याच्या प्रेमात पडतो, संगीताच्या प्रेमात पडतो, मिलींच्या प्रेमात पडतो, वा वा, गुरुच्या प्रेमात पडतात. पण सर अभिनय क्षेत्राकडे तुम्ही कसा वळाला? नाही म्हणजे मला असं वाटतं की मी आज जरी इथे असा कॉन्फिडेंटली बसलो असलो तरी सुद्धा इन स्कूल डेज आय वॉज व्हेरी मच कॉम्प्लेक्स्ड बॉय. म्हणजे मी किती हँडसम दिसतो हे तुम्ही पाहताच आहात. तर माझा हा रंग, आर्थिक परिस्थिती, न हुशारी, शेवटच्या बेंचवर बसणं, आय वॉज टेरिबली अपसेट बॉय. म्हणजे कॉम्प्लेक्स, कोणाशी बोलायला धजायचं नाही, वन टू वन कम्युनिकेशन व्हायचं नाही. आणि मला असं वाटतं की जो माणूस कॉम्प्लेक्स असतो ही वॉन्ट्स टू ओव्हरकम इट. आणि म्हणूनच जगातला प्रत्येक चांगला ॲक्टर हा ॲक्टर होण्याचा प्रयत्न करत असतो, कारण त्याला असं वाटत असतं की कोणीतरी माझ्याकडे पाहावं, माझं ऐकावं, माझ्याकडे लक्ष द्यावं. आय वॉन्ट टू बी अ सेंटर ऑफ अट्रॅक्शन. हे मी म्हणत नाही, नसीरुद्दीन शहाने मी घेतलेल्या त्याच्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. तर मला असं वाटतं की मला सुद्धा असं वाटलं असेल की कोणीतरी माझं ऐकावं, माझ्याकडे लक्ष द्यावं, म्हणून कदाचित मी ॲक्टर झालो असेल. वा वा. मिलिंद सर तुमच्याकडे येणार आहे आता. तुम्हाला सर गाण्याची आवड कधीपासून लागली? खरं तर माझ्या घरातच गाणं आहे. माझे वडील, आजोबा, पणजोबा हे सगळे ग्वाल्हेर घराण्याचे गायक आहेत, त्याच्यामुळे घरात गाणं होतं. पण कॉलेज संपेपर्यंत मी गाणं प्रॉपर शिकलो नाही. पण असंच घरात गाणं असल्यामुळे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेणं, अवॉर्ड्स मिळवणं हे सगळं चालू होतं. आणि मग असंच एक दिवस कदम साहेबांची भेट झाली कॉलेजमध्ये. वेगवेगळ्या कॉलेजमध्ये होतो आम्ही आणि तिथे भेटलो आम्ही. आणि तुम्हाला एकांकिका पाडायला बसलो होतो अरे बापरे. पण त्याचं गाणं ऐकलं आणि मी ती एकांकिका पाडायला बसलोय गँग घेऊन हे मी विसरलो. म्हणजे मी पण ऍक्टिंग करत होतो, पण ह्यांनी ऍक्टिंग सुरू केलं असतं मी सोडून दिलं. आणि मी म्हटलं जाऊ दे बाबा, ह्याला करू दे ऍक्टिंग, आपल्याला काही झेपणार नाही. आणि मग मी म्युझिककडे वळलो. पण त्यावेळेला आमची पहिली ओळख झाली आणि तेव्हा म्युझिक म्हणशील तर तेव्हापासून सुरू झालं की
आम्ही एकत्र भेटायचो. मग हा कविता लिहायला सुरुवात केली होती जस्ट त्याने. आणि तू मग असं म्हणलास की पहिली त्याची कविता, ती गेय कविता पहिली, दिस नकळत जाई सांज रेंगावून. हा एक दिवस माझ्याकडे आला, म्हणला की अरे बा मी कविता लिहिली आहे, तुला चाल लावशील का जरा. आणि म्हटलं मी पण कधीही तोपर्यंत चाल बिल काही लावलेली नव्हती, मला गायक व्हायचं होतं, फक्त गाणं म्हणायचं होतं. आणि तरी म्हटलं नाही नाही बघ चाल होती. मग हार्मोनियम घेतली आणि चाल लावली. दिस नकळत जाई दिस नकळत जाई दिस नकळत जाई सांज रेंगाळून राही क्षण एकही न जाला तुझी आठवण नाही. ही ती पहिली माझं म्युझिक कंपोजिशन. ते मग अरुण दात्यांनी गायलं आणि ते सगळीकडे खूप पॉप्युलर झालं. आता बेलाकडे येणार आहे. मला अतिशय अभिमान वाटतो की आज एक नॅशनल अवॉर्ड विनर गायिका आमच्यामध्ये बसलेली आहे आणि याचा सगळ्या महाराष्ट्राला नितांत अभिमान आहे. आणि ज्या पुरस्काराचा मी उल्लेख करतोय नॅशनल अवॉर्ड, ते जेव्हा जाहीर झालं तेव्हाची काय प्रतिक्रिया होती? इतकी सुंदर विषय असलेली ही फिल्म होती तुया धर्म कोणचा. आणि अहिराणी गाणं होतं त्यातलं, खुरखुरा नावाचं. तो फार एक वेगळ्या प्रकारचं गाणं, अतिशय सेन्सिटिव्ह इश्यू असलेली फिल्म आणि तितकंच सेन्सिटिव्ह, अतिशय भावनात्मक असं गाणं. एक झलक जर ऐकायला मिळाली तर खूप आनंद होईल बेला. खुरखुरा कसाना मनमा पाणी वाचिन बुडबुडा उठना वेणीमा गुदगुल्या कसान्या होतीने सांज अंबाडा सुटना खुरखुरा कसाना मनमा. क्या बात है, क्या बात. तर ज्या सिनेमासाठी तिला हे अवॉर्ड मिळालेलं आहे, तुया धर्म कोणचा आहे, ह्या सिनेमासाठी एकदा जोरदार टाळ्या. आता मला यायचंय स्वप्नील बांदोडकर यांच्याकडे. पहिलं गाणं कुठलं गायलं होतं आठवतंय? ॲक्च्युली ही गंमत आहे, कारण जेव्हा सुरेशनीकडे मी शिकायला गेलो तेव्हा त्या काळात ट्रॅक डबिंग नावाचा प्रकार असायचा. म्हणजे एखादा संगीतकार तुम्हाला बोलवायचा की हे गाणं गायला तू ये, म्हणजे जी मेन सिंगर गाणार आहेत, समजा जर सुरेशजी गाणार असतील ते गाणं, तर त्यांना एक रेफरन्ससाठी किंवा एक क्यू ट्रॅक म्हणून आमच्यासारखी नवीन गायकांना बोलवायचे. तर बॉम्बे लॅबचं रेकॉर्डिंग होतं आणि मी आणि महालक्ष्मी अय्यर आम्ही दोघं ते ट्रॅक गात होतो. हे गाणं नंतर सुरेशजी आणि आशाताई गाणार होत्या. गाणं गायलो मी आणि नंतर मी विचारलं, बाळा परसुले संगीतकार होते ते त्या फिल्मचे, आणि मी त्यांना विचारलं की हे गाणं कोण गाणार आहे. तर ते म्हणले की सुरेशजी गाणार आहेत. तर मी हादरलो, कारण बेसिकली सुरेशजी हे गाणं ऐकणार माझं मी गायलेलं. तर मी खूप टेन्शनमध्ये होतो. आणि सुरेशजी रियाजानंतर मला एक दिवशी बोलले की चल आपल्याला एका प्रीमियरला जायचं. म्हटलं कुठल्या प्रीमियरला? तर ते म्हणले की अशी असावी सासू नावाचा पिक्चर आहे जयश्री गडकरांचा. प्रीमियरला बसलो आणि जेव्हा ते गाणं आलं, म्युझिक सुरू झालं आणि माझ्या पोटात गोळा मोठा. अरे बापरे, आता काहीतरी बोलतील मला. आणि तो आवाज माझाच होता. वा वा. आणि मी सुरेशनीकडे असं घाबरून त्यांच्याकडे पाहिलं. तर ते म्हणले अच्छा काय तुमने, मैं क्यों गा दूं वापस. तर हा क्षण मला, ही गोष्ट त्यांना कदाचित आठवणार पण नाही आज, पण मला माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती त्या काळी. ते माझं पहिलं गाणं होतं. वा वा वा. तर आज ज्या गावात आपण बसलेलो आहोत सर, त्या गावाचं नाव आहे थुकरेटवाडी. या गावात हे दोन दिग्गज येऊन गेलेले आहेत. तर या गावचे एक सरपंच आहेत सर. क्या बात आहे बघा. किशोर सर एकदम जबरदस्त लाफ्टर देऊन राहिले पहिला. सर आज आमचं भाग्य म्हटलं पाहिजे का आज आमच्या गावामध्ये एक असं एक संगीतमय वातावरण या गावात निर्माण झालेलं आहे, ज्यांच्यावर आमचं खास प्रेम आहे. असे किशोर कदम या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे अरुण कदम यांचे ज्येष्ठ बंधू आणि भाऊ कदम यांचे चिरंजीव किशोर कदम या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या बायकोला मित्राचा दर्जा देणारे किशोर कदम या ठिकाणी आलेले आहेत. काय संबंध? काय संबंध? काही लिहितं काय संबंध म्हणजे त्यांच्या बायकोला ते मित्र म्हणतात ना. का?
सौमित्र. अहो सौमित्र हे त्यांचं नाव आहे, त्या नावाने ते कविता लिहितात. नाही नाही, किशोर कदम नाव आहे त्यांचं. हो पण ते टोपण नाव असतं कवी, तुम्ही वाचत नाही का कधी? अच्छा, म्हणजे म्हणजे किशोर कदम आणि सौमित्र सेम टू सेम आहे? हो सेम टू सेम, दोन्ही एकच माणसं आहे ती. काय सांगता सर? हो तुम्ही म्हणताय सौमित्र, पण मित्राची सौ पण असू शकते ना. अच्छा. पण एक तुमचा फायदा आहे सर डबल नाव घेण्यामध्ये. गव्हर्नमेंटची मागे स्कीम आली होती की नाही, प्रत्येक फॅमिलीला वर्षातून 6 सिलेंडर मिळतील म्हणून. तुम्हाला 12 मिळत असतील तर आहे ना. असं म्हणा. गीतकार जरी असले तरी त्यांचा मेन बिझनेस हा डायटिंगचा आहे. ते लोकांना डायटिंग शिकवतात. काय संबंध? काय संबंध म्हणजे, अरे आम्ही नटरंग मध्ये प्रत्यक्ष पाहिलं ना. काय ती केवढा मोठा अतुल कुलकर्णी, त्याला केवढा बारीक करून टाकला इंटरव्हलच्या नंतर. पण तुमचा तो सिनेमा फार खतरनाक होता सर. तो कुठला? तो फ्रेंडली. तुझ्या प्रीतीचा विंच मला चावला, जबरदस्त होता तो फ्रेंडली. फ्रेंडली नाही, नीट उच्चार करा. इंग्लिश येते, नीट उच्चार करा. फ्रेंडरी. व्यवस्थित लिहित जाणार आहे आमचे पोरं सर. लहान पोरं सर काय लिहितात. पण ते मला सांगायचं तात्पर्य काय माहितीये का, तुम्ही ते गाणं वापरून टाकलं ना, फार आवडलं मला ते. म्हणजे ते जर गाणं का म्हणजे महेश कोठारेंच्या हातात सापडलं असतं ना, त्यांनी झपाटलेल्या 3 मध्ये वापरला असतं ते. कसं? तुझ्या प्रीतीचा तात्या विंचू चावला मला. याचं मला वेगळं का काढलं? मला तिकडे बसलं नाही की तिकडे तात्या टाकला की मीटर मध्ये बसलं नाही, म्हणून मला शेवटी टाकून दिलं. तर असं द्या, सौमित्र या टोपण नावानं कविता लिहिणारे किशोर कदम यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय पेनाचे टोपण व्यवस्थित लावारे संघटनेचे अध्यक्ष भारत. थँक्यू. तर आज आपल्या गावात अतिशय भाग्य म्हटलं पाहिजे का आज आपल्याकडे आणखीन एक गायक संगीतकार टाईपचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. आनंद इंगळे यांचे जुळे भाऊ मिलिंद इंगळे या ठिकाणी आलेले आहेत. जुळे भाऊ कसं? तर ते आनंद इंगळे जे आहे ते म्हणजे मला असं वाटतं बहुतेक तुम्हाला घरी काहीच खाऊ देत नसतील. अरे एका आनंद इंगळे मध्ये 3 मिलिंद इंगळे बसते ना. तुमचं हे म्हणणं बरोबर आहे, भाऊ बरोबर आहे, पण तो माझा चुलत भाऊ आहे. अनेक लोकांना माहिती नाही कारण काहीच साम्य नाहीये. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण जुळे नाही मी नक्कीच. चुलत भाऊ पण तरी पण त्याची मजाल पहा ना, कधी चुलत भाऊ तरी याच्या घरी येऊन खात असेल ना. तापट डोक्याच्या माणसांना थंड राहण्याचा सल्ला देणारे, संदेश देणारे असे मिलिंद इंगळे या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे अरे शिडी पाहिले का आम्ही त्यांची, प्रत्येकाला सांगतात ते गारवा गारवा असं सर. जबरदस्त सर. गारवा येते, गारवा. सर तुम्हाला सांगतो मी ना ते शिडीमध्ये इतका प्रभावित झालो का मी घरी फ्रीज घेतलाच नाही सर. शिडीच घेतली, 150 रुपयात काम झालं सर माझं. म्हणजे तिचे फायदे इतके आहेत ना, शिडी लावली ना का सगळं असं एकदम म्हणजे असं थंडगार वातावरण तयार राहते. आणि माझं पोरगा असलं ना तर मी सर स्वेटर घालूनच बसतो घरात. आवाज वाढवला का एकदम थंडी वाजते ना, जबरदस्त. मग काय थोडं गारवा गारवा. पण सर आम्ही आमच्या घरात रूल म्हणजे आमच्या घरात एक घटना घडली तेव्हापासून आम्ही रूल केला सर. रूल म्हणजे थंडीच्या दिवसात आम्ही ते शिडी आम्ही लॉकरमध्ये ठेवतो सर. का म्हणजे आता म्हणजे सांगायला नाही पाहिजे, पण आता असं आमच्या घरात असा प्रसंग घडला. आमचे माझे आजोबा आलते तर घरी, तर आमच्या पोराला म्हटलं बा काहीतरी वाजून दाखवा, तर त्यांनी ते कपाटातून शिडी काढली ते वाजवली. म्हातारा गपगार ना. संध्याकाळच्या टाइमला फार उपयुक्त शिडी सर तुमची. कशी काय संध्याकाळी एक्स्ट्रा खर्च करायची गरजच नाही सर. बस शिडी लावली, बरं गिलास ठेवला का ऑटोमॅटिक, बर्फ टाकायची गरज नाही सर. अशा कूल व्यक्तिमत्वाचे स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय गर्मी में भी सर्दी का एहसास संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश. या सर या. आज आपलं भाग्य म्हटलं पाहिजे की ज्या व्यक्तीची आपण या ठिकाणी आतुरतेने वाट बघत होतो ती व्यक्ती आज साक्षात आपल्या या गावामध्ये आलेली आहे. मूळचे रामगडचे असलेले ठाकूर आणि ठाकूर बलदेव सिंग यांचे नातू गुरु ठाकूर या ठिकाणी आलेले आहेत. ठाकूर माणसाबद्दल मी काय बोलणार सर. तुमचे ते मित्र काय जबरदस्त बाबा ते. कोण? ते क्रिकेटर ते नवजोत शिशू. ते काय फेटा बिटा लावतात ते नवजोत शिशू. नवजोत सिद्धू सारखं यांच्या नावाने करत असतात ना. घाला अय गुरु अय गुरु. म्हणजे मला कसं कळलं माहिती का ते तुमचे खास मित्र आहेत म्हणून. कसं कळलं? कसं म्हणजे ते नेहमी प्रोग्राम मध्ये त्यांच्या कविता म्हणत असतात. कविता म्हणजे शेरो शायरी टाईप मध्ये.
आणि म्हणजे त्यांना सवय आहे कारण त्यांचं मार्केट त्याच्याच भरोशावर आहे की नाही शायरीच्या भरोशावरती. तर म्हणजे काय असलं की त्यांचा स्टॉक कमी झाला की त्यांना लगेच त्यांना ओरडतात अय गुरु किती रे गुरु 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 लगेच येऊन त्यांना शायरी लिहून देत असेल बरोबर आहे ते म्हणजे मित्रासाठी करावं लागतं सर. पण बाकी सर तुमची लेखणी म्हणजे जबरदस्त. काय विचार आहे यार. अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली. क्या बात आहे यार. म्हणजे वा 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 हा विचार आहे सर. आमची बायको अमरावतीहून येत नाही सर. तर अशा फिटोफिट कवीचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय आम्ही ठाकूर ठाकूर या रानाचे पाखूर संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश ಇಂದ ಗೋತ್ರ ಬದ್ದಕ್ಕೆ ತರಲಿಲ್ಲ ಉಂಡಿರಿ ಎತ್ತರಕ್ಕೆ ನಾಲೈತಿದ್ದ ತೋನ್ ಮೆತ್ಕೆಲ್ಲದ ಅಂಡ್ ವಿಲನ್ ಎಸ್ಕೆಲ್ಲ ನಾನು ತೆಲುಗು ಎಂತ್ಕೆಲ್ಲ ಅಂಡ್ ಹಿಂದಿ ಎಂತ್ಕೆಲ್ಲ ನಾನು ಮರಾಠಿ ಎಂತ್ಕೆಲ್ಲ ಎತ್ತ ನಾವು ತೆಲುಗು ತೋಮ್ತಿಲ್ಲದ ತೋಚ್ಕೆಲ್ಲ जोरदार टाळ्या. वा 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 काय काय साऊथचे आलेत ना त्यांच्यासाठी खास मी. कोण साऊथचे आलेत? प्रकाश राज. प्रकाश राज नाहीये ते अमित राज आहेत. अमित राज मराठी आहेत ते. मराठी आहे हो शपथ. हो शपथ. खर्च वाया गेला सर सगळा. मराठी मला वाटतं तुम्ही साऊथचे आहे म्हणून म्हणजे दिसता पण तसेच ना सर. मी सगळं इतका खर्च केला सर 2 दिवस झाले मी तेलुगू शिकून राहिलो एवढी लाईन आणि ते म्हणजे नुसतं असं शिकून फटाफट बोलण्याची प्रॅक्टिस केली सर मी तुमच्यासाठी. सर असं द्या म्हणजे मराठी आहे का तुम्ही जाऊ द्या मग आता काय करतात मराठी आहे म्हटल्यावर आपण काय करू शकतो सर. आता काही प्रॉब्लेम नाही सर तुमचा. ते मागं तुमचं दुकान फोडलं होतं का भेटले गुन्हेगार? कुठलं ते आम्ही वाचले तुमचं दुकान फोडलं होतं ना. कुठलं दुकान फोडलं काय बोलतो? नहीं अर्धे शटर का ताला किसने खोला. शटर का ताला किसने खोला. अरे गाणं आहे सर ते. गाणं नाही त्याची हिस्ट्री वेगळी आहे. त्यांचं दुकान फोडलं ते गेले पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट घेऊन शटर का ताला किसने खोला. तेवढ्यात आला संजय दादाचा फोन त्यांना अरे आम्ही आज गाणं बनाने का आहे तर म्हणून त्यांनी पोलीस स्टेशन सोडून संजय भाऊच्या घरी गेले आणि गाणं आहे का म्हणलं त्यांनी ते अर्ज त्यांच्या हातात दिला. त्यांना वाटलं अरे तो बहुत अच्छा आहे शटर का ताला किसने खोला. गाणं म्हणाला सर. ए असा मेरे शटर का ताला किसने खोला असं म्हणणारे अमित राज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय शटर फटर संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश. कुठल्याही संघटना काढता काय? आज आपल्याकडे म्हणजे आणखी एक यंग टाईपचं असं व्यक्तिमत्व आलेलं आहे रोहित राऊत. लहानपणापासून गाणं शिकलेले आहेत रोहित राऊत. सारेगमपा लिटिल चॅम्प्स कार्यक्रमामधून घराघरामध्ये पोहोचलेले लिटिल चॅम्प्स. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय लहानपणापासूनच गाणं शिकारे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश. आज या ठिकाणी 2 पाहुणे आणखी आलेले आहेत पण ते आपल्याकडे येऊन गेलेले आहेत. त्यांचा सत्कार आम्ही या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे जवळजवळ आज सुटले. त्यांच्यामुळे त्यांनी आता घाबरून जाण्याचं काही कारण नाही. सरपंच या नात्यानं स्वप्नीलजी मी माझा पुष्पपुष्प देतो. काय देतो? पुष्पपुष्प देतो. अरे हातात आहे ना त्या शब्दाचं काय तुम्ही एवढं हातात आहे ना काय देतो समजते ना. या सर. हो आता येणार आहे गुरुजींकडे. बरं आहे ना गुरुला जी लावलं की गुरुजीच होतं त्यामुळे ते गुरुजी आहेतच आमचे सगळ्यांचे. सगळ्या कविता तुमच्या खूप गाजलेल्या आहेत. गाणी तुमची सध्याची खूप गाजतायत. पहिलं गाणं किंवा पहिलं गीत आठवतंय? मी आयुष्यात कधीही कविता गाणं काहीच लिहिलं नव्हतं. मी एका एकांकिकेत काम करत होतो. अच्छा. हा फार इंटरेस्टिंग किस्सा आहे की तेव्हापर्यंत मला माहित नव्हतं मी लिहू शकतो. वा. तर त्यात मी ते लीड कॅरेक्टर करत होतो. तो अंध आहे नायक आणि तो कवी आहे. तर त्या सिच्युएशनसाठी आम्ही त्या एकांकिकेत सूट होणारी कविता शोधतो की तो अशी एक कविता म्हणतो जी म्हटल्यावर त्या मुलीला कळतं की हा आपल्या प्रेमात आहे. मला एक जण म्हणाला की तू का लिहित नाही. तर मी म्हटलं मला दुसऱ्याची चाल असल्यावरच सुचतं ना. तर तो आमच्यातला एक संगीतकार होता म्हणजे ते हार्मोनियम शिकायचा तो. तर त्याने केव्हा तरी पहाटे ह्या गाण्याची चाल वाजवली. तर तेव्हा मी पहिल्यांदा ओळी लिहिला की हळुवार सांज वेळी मन का उदास आहे येशील तू ही आशा वेड्या जीवास आहे. तर त्याने वाजवलं कळले मला न केव्हा ते वाजवलं. तर मी लिहिलं की चाहूल ही कुणाची हा गंध ओळखीचा आलीस तू प्रिय की नुसताच भास आहे येशील तू ही आशा वेड्या जीवास आहे. आणि त्याने ते वाजवलं वगैरे आणि ते छान झालं. आणि पहिल्यांदाच म्हणजे मला आयुष्यात कळलं की आपण आणि तो म्हणाला ही गझल आहे आणि हा ह्याला मतला म्हणतात हा मुकडा आहे असा तो शोध माझ्यातल्या कवीचा पहिल्यांदा मला तिथे लागला गीतकाराचा.
पण गुरु ठाकूर आज जे लिहितात ते सगळे सुपर डुपर हिट असतं. मग अगबाई आरेच्या सारखा सिनेमा असेल किंवा नटरंग सारख्या सिनेमातली सगळी गाणी, आत्ता गाजतंय माऊली माऊली, आणि पुढेही सगळी गाजत राहतील गाणी. गुरु असंच लिहित राहा. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. अमित राज, मला तुम्हाला पण विचारायचं की या संगीत क्षेत्राकडे तुम्ही कसे काय वळालात? 10वी पर्यंत असं काहीच नव्हतं की अभ्यास आहे की अभ्यास. पण घरात पण असं काही कोणी संगीतात नाहीच. पण पंडित अभ्यंकरांकडे शिकायचो आधीपासून. आणि 11वीत जेव्हा होतो तेव्हा आय वॉज अ आउटस्टँडिंग स्टुडंट, म्हणजे बाहेरच असायचो कॉलेजच्या. आणि मग तिकडे कॅन्टीनमध्ये बसून आम्ही काही ना काहीतरी चालू असायचं आमची गाणी वगैरे वाजवणं वगैरे. त्यावेळी मी छोट्या मोठ्या अशा कंपोज करायचो, पण असं कधी वाटलं नव्हतं प्रॉपर असं कंपोजिशन. मी म्हणेन की मला असं वाटतं एक प्रॉपर चांगलाच पिक्चर म्हणजे राजीव पाटीलचा 72 मैल एक प्रवास, हो, त्यामध्ये मला करायला मिळालं. आणि त्यांनी विश्वास ठेवला तेवढा. मी खरंच आज खूप मिस करतो राजीवला, की माझं काहीच तसं बॅकग्राऊंड नव्हतं त्या, टू बी व्हेरी फ्रँक. पण माझे काही कंपोजिशन्स त्याने ऐकलेल्या आणि त्याला आवडलं. आणि तो मला बोलला की अमित पुरी पिक्चर करेगा क्या? करूंगा दादा. आणि दॅट वॉज माय फर्स्ट ब्रेक आय वुड से. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि त्यानंतर मग प्रवास सगळेजण बघतायत आता. प्यारावाली लव्ह स्टोरी असेल, दुनियादारी मधली गाणी असतील, सगळ्यात सुपर डुपर हिट आहे आणि ते असंच येत राहू. या मंचातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. आता येणार आहे रोहितकडे. रोहित, मी असं केलं की आता रोहित हळूहळू संगीत क्षेत्राकडे पण वळलाय, तू संगीतकार पण झालायस. फर्स्ट आमचं 2014ला विठ्ठल नावाचं एक डबस्टेप अभंग आम्ही लॉन्च केलेला आषाढी एकादशीच्या दिवशी. बेसिक फंडा सारेगामपमधूनच आलाय मला संगीतकार म्हणून, कारण तिकडे मला म्हणायचं फ्युचर कॉम्बो म्युझिक डिरेक्टर. सो ते एक डोक्यात होतं की अच्छा म्हणतायत म्हणल्यावर काहीतरी असेल तर आपण करून बघूया चाळे. त्याच्यानंतर असंच अवताराची गोष्टचं प्रमोशनल सॉन्ग करायची संधी मिळाली. मग त्या फिल्मचं आम्ही प्रमोशनल सॉन्ग कंपोज केलं आणि आता सुरू आहे. तर सगळ्यांची इच्छा असणार आहे की किशोर सर तुमच्याकडून जर एखादं आम्हाला छानसं काही ऐकायला मिळालं तर मजा आ जाएगा. मी लहानाचा मोठा समुद्र किनारी झालेलो आहे, त्यामुळे समुद्र हा माझ्या आयुष्यातला अपरिहार्य भाग आहे. आणि तो समुद्र सतत या ट्रॅफिकमध्ये सुद्धा माझ्यामध्ये घोंगावत असतो. त्याच्यावर मी सतत काही ना काही लिहित असतो. त्याच्यातल्या 4-4 ओळी आहेत त्या ऐकवतो. माझ्यासोबत समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील, माझ्यासोबत समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील. मला शोधत जाल तेव्हा अनेक वळण वाटा येतील. मी जसा आहे तसा प्लीज नका पाहू मला, माझा फोटोज काढाल तर त्यात फक्त लाटा येतील. अश्रूंमध्ये मिसळलेल्या पाण्याच्या या गाण्याचं, अश्रूंमध्ये मिसळलेल्या पाण्याच्या या गाण्याचं, वयासोबत आणखी आणखी खारट्ट खारट्ट होण्याचं, वयासोबत आणखी आणखी खारट्ट खारट्ट होण्याचं. आभाळाला प्रश्न पडतो रोज वरून बघताना, वय काय असेल बरे समुद्राच्या पाण्याचं. माझ्यासोबत समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील. कधी गॉसिप, कधी गप्पा, कधी तुम्हाला गाता येतील. माझ्यामध्ये भिजायचं तर किनाऱ्यावर उभे राहा, जेव्हा भरती येईल तेव्हा लाटा उठून स्वतः येतील. क्या बात है, क्या बात है. आता मला गुरु सरांकडे यायचंय. गुरु सर आमच्याकडे आलेत म्हटल्यावर आमची अपेक्षा आहे की त्यांनी आम्हाला काहीतरी प्लीज ऐकवावं. रोजच्या जगण्याची एक कविता मी म्हणतो, कारण प्रेमगीतं खूप लिहिल्याने प्रेम कविता या विषयाचा धसका नेहमी म्हणतो की पाडगावकरांनी म्हटलं की प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, पण ते गीतकारासाठी नसतं. कारण प्रत्येक निर्माता सांगतो की माझ्यासाठी काहीतरी वेगळं लिही. त्यामुळे तर तेच शब्द त्याच भावना काय नवीन देणार. तर ते वेगळ्या प्रकारची कविता आहे. आपल्या प्रत्येकाला आयुष्यात छळणारा एक प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर किंवा तो प्रश्न बाहेर फेकला तर आपण खूप वेगळं काहीतरी करू शकू. तो प्रश्न आहे की चौकट मोडून बघेन म्हणतो, मनासारखे जगेन म्हणतो. चौकट मोडून बघेन म्हणतो, मनासारखे जगेन म्हणतो. परी नेमका येऊन छळतो, प्रश्न एक कातील पण लोक काय म्हणतील. क्या बात आहे. झेलीत पाऊस चिंब भिजावे. खूपदा वाटतं की झेलीत पाऊस चिंब भिजावे, सुचेल गाणे तिथेच गावे. वाटे शिंगे मोडून व्हावे, वासरात सामील पण लोक काय म्हणतील. क्या बात. भीडभाड हुसकाविन म्हणतो, भीडभाड हुसकाविन म्हणतो. जगास हिम्मत दाविन म्हणतो. फाडीन म्हणतो सर्व मुखवटे, जिथे जसे दिसतील पण लोक काय म्हणतील. चौकट मोडून बघेन म्हणतो, मनासारखे जगेन म्हणतो. परी नेमका येऊन छळतो, प्रश्न एक कातील पण लोक काय म्हणतील. क्या बात, क्या बात है.
आता मला बेलाकडे यायचंय. बेला इकडे आलेली आहे म्हटल्यानंतर सगळ्यांची एक अपेक्षा आहे की बेलाकडून आणखीन आम्हाला काहीतरी ऐकायचंय. सुरुवातीला एक झलक ऐकली आम्ही. मला असं वाटतं की बेला आणि मी खूप कमी गाणी गायलो आहेत, त्याची एक झलक आम्ही ऐकू. क्या बात आहे, आम्हाला आवडेल. दिवस ओल्या पाकळ्यांचे जाणीवाना गंधवले, दिवस ओल्या पाकळ्यांचे जाणीवाना गंधवले, स्पंदने बेभान आणि हात हाती गुंफलेले, दिवस ओल्या पाकळ्यांचे जाणीवाना गंधवले. दिवस वेडे स्वप्न पंखी रेशमाची झूल झाले, दिवस वेडे स्वप्न पंखी रेशमाची झूल झाले, चळीने मागण्याआधीच झरले मेघ सारे, दिवस ओल्या पाकळ्यांचे जाणीवाना गंधवले. तर गुरु आणि अमित राज, मला तुमच्याकडे सुद्धा यायचंय, पण तत्पूर्वी मला परत एकदा मिलिंद सर तुमच्याकडे यायचंय की मराठीतलं तुमचं काम तर आम्ही सगळे बघतो, त्याचं कौतुक तर होतं, पण एक नवीन हिंदी फिल्म येते जिचं नाव आहे डॉटर, आणि त्याचंही संगीत तुम्ही केलेलं आहे आणि गीतं लिहिलेली आहेत सरांनीच, तर त्याबद्दल तुम्ही मला सांगा. डॉटर ही मेधा मेंदळे त्याची प्रोड्युसर आहे आणि रुचा मेंदळे हिरोईन आहे त्याची. आणि हा विषय अतिशय छान विषय. एक अनाथाश्रमात मुलगी असते, ती एका घरामध्ये येते आणि तिथे कसे ती एक फॅमिली असते, त्या फॅमिलीचे काय प्रॉब्लेम्स होतात, तिला कसं अडॉप्ट केलं जातं, असं थोडंसं खूप सोशल एक त्याचा इश्यू आहे, तो एक विषय त्याच्यामध्ये आहे. कैलाश खेरनी त्यातलं एक गाणं गायलंय, शाननी एक गाणं गायलंय, साधना सरगमनी गायलंय, निहिरा जोशी आणि अर्थात मी एक गाणं गायलं आणि ते अर्थात मी गायलंय आणि खूप वेगळ्या स्टाईलचं गाणं आहे माझं. म्हणजे टिपिकल जे रोमॅन्टिक माझी इमेज आहे, गारवाची इमेज आहे, ते न करता एक ॲटम सॉन्ग स्टाईल गाणं एक ते पण गायलेलं आहे मी, आणि तसंच त्या स्टाईलने यांनी लिहिलंय पण. तर असा हा चित्रपट 24 एप्रिलला रिलीज होणार आहे, तर तो सर्वांनी बघावा अशी सगळ्यांना प्रेक्षकांना विनंती आहे. किशोर सर, तुम्हाला एका कामानिमित्त पुढे जायचंय मला माहिती आहे, पण तुम्हाला इथून असं नाही सोडता येणार. काय, माझे पप्पा आहेत या घरात सर, आणि माझे पप्पा असे आहेत की त्यांना सगळ्यांना भेटायचंच असतं. अरे रे पप्पा, थकलो बाबा. कुठे थकायला गेला होता तुम्ही काम? अरे खूप लांबून आलो मी. तुला एक पप्पा आमच्या डोक्यावर पडलेले आहेत पप्पा. ह्याला भाऊ कदम. बघ ना, सेम टू सेम. पाणी झरत बघ, कविता पण फॅन आहे यांचा. तुम्ही सगळ्यांचेच फॅन आहात? नाही खरंच. हो, मग नीट ओळखत नाही तुम्ही. अरे शोएब अख्तर. काय स्पीड आहे, काय बॉलिंग. आता थांबता मी बॅट खेळतोच नाही यांच्याबरोबर. पप्पा काय पण नाही करायचं पप्पा. आता नाही होऊन जाते. बॉलिंग करायच्या, बॅट थांब हात. अरे पप्पा, ते नाही आहेत बॉलर. नाही नाही नाही, असं नाही. मी अरे आमचे पप्पा ऐकतच नाही. टाकू का? नक्की काय झुरळ होतं, झुरळ. पप्पा ते बॉलिंग नाही टाकणार तुम्हाला. नाही सर, मी बसतो थोडा सगळं झालं की मग मला बोलव. आता झालं फायनल. आता काही नाही. नक्की ना? आता थांब म्हणलं तरी टाकणार बॉल. नाही नाही, असं नाही. थांबा ना. हॅलो. हा पप्पा काय हे फोन आला जरा. हॅलो हॅलो हॅलो. हा येतो. हा कुठे? आय लव्ह यू टू. कुठेस तू?
अरे काय काका काका हे कोण आहेत? अरे कोण आलाय बघ. कोण आहेत? ओळखलं का याला? नाही, याला ओळखण्यासारखं काय याच्यात? अरे हा आपला कोणीस तू कोणीस तू काय आलास इथं आणि आमच्या घरातून काय आलास तू? काका काका टीचर तू काय आलास? नाही काका मी कवी आहे काका. अरे हा कवी आहे. कोण? ओळख हेमांगी कवी. नाही मी हेमांगी कवी नाही, मी हंगामी कवी. तू हेमांगी कवी नाही? मग काय फायदा? कशाला आलाय तुम्ही? नाही मी टोपण नावाने लिहितो पण. वा वा. काय 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 नाव आहे? काय तुझं? झाकण. वा असं कुठे नाव असतं का? हा? असं कुठे झाकण कुठे नाव असतं का काही? का काकण नावावर तुम्ही अख्खा सिनेमा करता, झाकण नावाने मी कविता केली तर कशाला जळता? सर कवी आले. कवी आले सगळे, त्यांच्या समोर तुझ्या कविता सादर कर. माझी कविता सादर. पाऊस कधीचा पडतो. वा वा पाऊस कधीचा पडतो. वा वा. पाऊस कधीचा पडतो. कळलं पुढे काय? पुढं थांबा ना जरा. ए तुला काय टेन्शन आहे? थांब ना. पाऊस पडतो, भिजलाय ना तो. बोलल नंतर. पाऊस किती पुढचं बोल ना. पुढचं बोल. पुढचं किती काय पाऊस पाऊस कधीचा पडतो. झालं पुढं. झाडांची पडती पाने. वा. पाऊस कधीचा पडतो, झाडांची पडती पाने. बूट खराब माझा झाला रस्त्याच्या त्या चिखलाने. सर मी शीघ्र कवी आहे सर. शीघ्र? अरे वा, तिकडे पण लिहितोस तू? काही लोक बेडरूम मध्ये लिहितात, कुठं हॉल मध्ये लिहितात, तू तिकडे पण लिहितोस? नाही तसं नाही सर, म्हणजे इन्स्टंट कविता करतो सर मी. हा बोल. तुझ्या बटाच्या हिंदोळ्यांवर झोके घेता घेता. वा. तुझ्या बटाच्या हिंदोळ्यांवर झोके घेता घेता लक्षात आलं तू थकली होतीस. सर तुझ्या बटांच्या हिंदोळ्यांवर झोके घेता घेता लक्षात आलं तू थकली होतीस. बटा हातात आल्या तेव्हा कळलं तू टकली होतीस. तुमचं काय वेगळं? काय ते? सर ते कविता आहेत माझ्या डोक्यात होत्या, बाहेर आल्या. सर एक स्पेशल कविता सर नुकतीच लिहून आणली सर मी. वाचा वाचा. थंडी आहे खूप, प्यायला हवं वेज मंचाव. काय मला वाटलं तूप. नाही सर, वेज मंचाव तूप कसं असेल सर? टाकून घ्या. थंडी आहे खूप, तूप टाकून पिऊ या वेज मंचाव सूप. खायला हवा भाकर आणि झुणका. चल रे भोपळ्या टुणका टुणका. हे काय सर ते झुणकाला रायमिंग नव्हतं ना सर. कसं टुणका मस्त वाटतंय सर. सर सर मला जायला जागा ठेवा सर. या सुंदर गप्पांच्या मैफिलीमध्ये आज आमच्या विनंतीला मान देऊन किशोर सर आले होते आणि त्यांना एका पुढच्या कामानिमित्त जायचं असल्या कारणानं मी या ठिकाणी म्हणजे माझ्या नाटकाचा शो आहे आता. हो हो हो. तर त्यासाठी इथून त्यांना तात्पुरती आम्ही रजा देणार आहोत. पण सर आम्हाला एक वचन द्या की पुढच्या एखाद्या एपिसोडला तुम्ही नक्की याल आणि खूप धमाल करू आपण. मिलिंद सर, डॉटर या सिनेमाचा आपण उल्लेख करत आहोत आणि त्यातली गाणी खूप सुंदर झाली, तर त्यातलंही काहीतरी आम्हाला ऐकायला आवडेल सर. सुफी स्टाईलचं कैलाशजीने एक फार छान गाणं म्हटलंय, ते अर्थात तुम्हाला माझ्या आवाजात ऐकायला लागेल. कर दे आसान मेरे मौला जिंदगी का रास्ता, कर दे आसान मेरे मौला जिंदगी का रास्ता, रास्तों का मंजिलों से ना हो कोई वास्ता, कर दे आसान मेरे मौला जिंदगी का रास्ता.
सवालों का मुझे भी दे जवाब। आँख से जोड़े हैं तूने क्यों कई अनजान ख्वाब। काली रातों को हमारी रोशनी का हो गुमा। मेरे मौला इस तरफ भी तेरे सूरज को घुमा। दे दे मौला कुछ तो दे दे, क्यों है इतना सोचता। दे दे मौला कुछ तो दे दे, क्यों है इतना सोचता। रास्तों का मंजिलों से ना हो कोई वास्ता। कर दे आसान मेरे मौला जिंदगी का रास्ता। कर दे आसान मेरे मौला जिंदगी का रास्ता। आता अमित सर तुमच्याकडे मी येणार आहे. सगळ्यांकडून मी एक एक स्वतःच फरमाईश करतोय आणि ऐकून घेतोय. तर मला तर तुम्हाला सुद्धा फरमाईश करायची. इतकी सुंदर सुंदर गाणी तुमची आहेत आणि पुढेही येत आहेत, तर त्यातलं सर आम्हाला काय ऐकवणार आज? मला असं वाटतं गुरुनेच लिहिलेली कव्वाली. वा. ये जख्म भी है तेरा, मरहम भी है तेरा, सितम भी है तेरा, रहम भी है तेरा। या अली मौला, या अली मौला मेरे, या अली मौला मेरे, या अली मौला। जहाँ जाऊँ तुझे पाऊँ बता ये क्या है, रज़ा तेरी बता मेरे खुदा ये क्या है। जहाँ जाऊँ तुझे पाऊँ बता ये क्या है, रज़ा तेरी बता मेरे खुदा ये क्या है। या अली मेरे मौला अली, या अली, या अली मेरे मौला अली, मेरे मौला अली। जहाँ जाऊँ तुझे पाऊँ बता ये क्या है, रज़ा तेरी बता मेरे खुदा ये क्या है। बता ओ मेरे खुदा, कसा विचारू तुला। अरे देऊन काळीज तुला वशी करायला, गुंदायचा रे त्याला गुन्हा। कारे सुखाची देऊन तू चाहूल वादळात आणून सोडतोस पुन्हा। या अली मेरे मौला अली, या अली, या अली मेरे मौला अली, मेरे मौला अली। जहाँ जाऊँ तुझे पाऊँ बता ये क्या है, रज़ा तेरी बता मेरे खुदा ये क्या है। जाता जाता या सगळ्या पाहुण्यांना या मंचातर्फे आणि SL विजन यांच्यातर्फे मिळते एक छोटीशी आठवण भेट. तर मंडळी आपण अशीच धमाल करण्यासाठी भेटणारच आहोत पुढच्या भागात. बघायला विसरू नका पार्ले सिम्पली गुड बिस्किट्स प्रस्तुत चला हवा येऊ द्या, पावर्ड बाय गुड नाईट नीम लो स्मोक कॉय. चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या. चला हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या.